धनंजय मुंडे यांना भर भाषणामध्ये गुंड वाल्मिक कराड याची आठवण आली। एक माणूस आपल्यासोबत नाही याची जाणीव होते असं धनंजय मुंडे कराडच्या आठवणीमध्ये म्हणाले। काय चुकलं असेल ते न्यायालय बघून घेईल असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं। कार्यालय चालू आहे, काम चालू आहे, हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी। काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, ती जाणीव नक्कीच। तर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की वाल्मिक कराड हा सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये तुरुंगात आहे आणि अर्थातच त्यामुळे धनंजय मुंडे जेव्हा अशा पद्धतीने आठवण काढतात तेव्हा याच्यावरती प्रतिक्रिया घेणं भाग आहे। धनंजय देशमुख सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहे, सरपंच देशमुख यांचे बंधू। आपण त्यांचं भाषण ऐकलं असेल, त्यामध्ये त्यांना वाल्मिक कराडची आठवण झालेली आहे। कसं बघता आपण याकडे, आपली प्रतिक्रिया? खून आणि खंडणीचं जे मीटिंग झाली 29 जुलैला, ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादा गटाचे आणि ह्यांचे एकदम खंदे समर्थक विष्णू चाटे याच्या ऑफिसमधून हे सुरू झालेला प्रवास इथपर्यंत आलाय की ते माझे सहकारी आहेत, त्यांचं मला उणीव भासते। तर हे साहजिक आहे, आम्ही त्यावेळेस देखील हेच बोललो होतो, आता देखील हेच बोलतो। चुकीच्या कामाला समर्थन देत बसल्यानं काही प्रशासनातील लोक आणि काही हे असे म्हणजे जे बेताल वक्तव्य करतात किंवा जे वैचारिक पातळी न ठेवता हे असं बोलतात ओघात, त्या लोकांना खरं तर त्यांनी हा प्रश्न ना माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मुख्यमंत्री साहेब यांना त्यांनी विचारला पाहिजे। आणि काही बरोबर किडे रगडले जातात तर SIT CID न्यायालयीन समिती जी नेमलेली आहे, सगळी यंत्रणा नेमलेली आहे, त्यावर यांचा विश्वास नाही असं हे ती सिद्ध करतायत। धनंजय देशमुखजी, म्हणजे सुरुवातीला जेव्हा या सगळ्या प्रकरणावरनं धनंजय मुंडे यांच्यावरती राजीनाम्यासाठी दबाव येत होता तेव्हा ते या सगळ्यापासून आणि विशेषतः वाल्मिक कराडपासून स्वतःला अलिप्त करण्याचा प्रयत्न करत होते। मात्र आता त्यांची जी निकटता होती ती या सगळ्या वक्तव्यांमधनं पुढे येताना दिसते। खरं कधीच लपत नाही, जे खरं आहे ना, जो पापी माणूस आहे ना त्याचं पाप कधीच लपत नाही, हे कलियुग आहे। ज्या हातानं काम केलं त्याच्या दुसऱ्या हातानं ते फेडायचंय, असं हे आजचं कलियुग आहे। त्याच्यामुळं ते उशिरा का होईना त्यांनी मान्य केलं की तो माझा सहकारी आहे आणि जे केलेलं पाप आहे, एका निष्पाप माणसाला, माझ्या भावाला ज्यांनी संपवलंय, माझ्या कुटुंबाला ज्यांनी अनाथ केलंय, अशा लोकाला त्यांचं समर्थन आहे हे स्पष्ट आहे। अशा पद्धतीनं धनंजय मुंडे जे लोकप्रतिनिधी आहेत, जबाबदारीच्या पदावरती राहिलेले आहेत, त्यांनी अशा पद्धतीनं विधान करणं, अर्थात भावनिक आणि हा सगळ्या त्यांच्या वैयक्तिक नात्याचा भाग आपण सोडून देऊ, पण विधान करणं इतक्या गंभीर प्रकरणामध्ये आपल्याला वाटतंय की त्यांनी माफी मागायला हवी या सगळ्या प्रकरणामध्ये? अशा पद्धतीनं त्यांनी जर विधान करत असतील, त्यांनी प्रशासनाला चॅलेंज केलंय की ठीक आहे, आरोपी आहे ना तो, माझं त्याला समर्थन आहे, तो माझा सहकारी आहे बरं का। त्याच्यामुळं त्यांनी काय केलं पाहिजे हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री किंवा सगळे प्रशासकीय व्यवस्था हे ठरवेल। त्यांनी काय करायला पाहिजे, कसं चुकीचं वागायला पाहिजे किंवा चांगलं वागायला पाहिजे हे स्वतःला कळलं पाहिजे। आपण सांगणं आणि त्यांनी ऐकणं हे उचित नाही। अगदी धनंजयजी, सरपंच देशमुखांबरोबर जे काही झालं, ज्या पद्धतीनं झालं, ते सगळं बघून महाराष्ट्र हळहळलेला होता। धनंजय मुंडे यांची सुद्धा तेव्हा जी प्रतिक्रिया आली ती तशीच होती, मात्र तरी सुद्धा अशा पद्धतीने असंवेदनशीलता दिसते। अर्थातच धन्यवाद आपल्या या सगळ्या प्रतिक्रियेसाठी। तर धनंजय मुंडे यांचं हे वाल्मिक कराडबाबतचं विधान आणि त्यावरनं येणारी ही प्रतिक्रिया।